हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन भाग 2 भारतीय परंपरा या विभागाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली. त्यापैकी भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आज आपण या ठिकाणी पाहूयात. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखन कसे होते ते आपण आता या ठिकाणी पाहू. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैव परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. जसे की वेद, वेदांगे, उपनिषदे हे पहिल्या काळामध्ये मौखिक रूपामध्ये या पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचत असत. त्यानंतर तसेच हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. सम्राट अशोक यांचे जे कोरीव लेख आहेत ते स्तंभावर, शिलालेखांवर कोरलेले आहेत, दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. आता यामध्ये धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावरील कोरलेले लेख, यांना ताम्रपट असे म्हणतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. आता या ठिकाणी आपणास वरील चित्रामध्ये एक ताम्रपट दिसतो. हा तांब्याच्या पत्रावर कोरलेला एक ताम्रपट आहे. हा सोहगवडा ताम्रपट, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश, भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर आहे. येथे हा ताम्रपट सोहगवडा नावाने ओळखला जातो. त्या ठिकाणी सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटातील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहेत. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत, त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चिन्हे प्राचीन आहेत. नाण्यांवरही आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे.
या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या ताम्रपटावरील लेखात दिलेला आहे. आता दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा जो आदेश आहे, असा हा आदेश त्यावेळेस त्या ताम्रपटावर, या सहगौडाच्या ताम्रपटावर दिलेला असावा असे मानले जाते. प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये प्राचीन भारतीय साहित्य रामायण, महाभारत ही आपल्या भारतातील 2 महाकाव्य आहेत. तसेच पुराणे, जसे 18 पुराणे आहेत, जैन ग्रंथ आहेत आणि बौद्ध ग्रंथ इत्यादी धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेली ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने, ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. इतिहासकारांची किंवा प्रवाशांची जी प्रवास वर्णने होती, ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काही त्यांची प्रवास वर्णने लिहिलीत. ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. प्राचीन काळातील राजांची चरित्रे, प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच त्या राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन, त्या राजघराण्यांचे लेखन, इतिहास सांगणारे लेखन, त्या राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट, इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रांच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. हर्षकालीन 7व्या शतकामध्ये हर्ष राजा झाला. त्या राजाच्या दरबारामध्ये बाणभट्ट हा कवी होता. बाणभट्ट या कवीने त्या राजाचे हर्षचरित हे संस्कृत काव्य हा ऐतिहासिक चरित्र ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये तत्कालीन म्हणजे त्यावेळेस जी त्याच्या राज्यामध्ये सामाजिक स्थिती असेल, राजकीय स्थिती असेल, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण त्याच्या या ग्रंथामध्ये केलेले आहे. त्यानंतर आपण मध्ययुगीन कालीन इतिहास लेखन पाहूया. इसवी सनाच्या 12व्या शतकात, इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरचा इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे, इतिहास लेखन शास्त्र आणि शुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हणाने केला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्ते होते, त्यांच्या दरबारातील जे इतिहासकार असत ते जवळपास राजाचे स्तुती पाठकच होत. इतिहासकारांच्या लेखनावर अरबी
आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारीख ए फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू मात्र काही चांगला स्पष्ट केलेला दिसतो. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषाचे आणि चुकीच्या धोरणाचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. जियाउद्दीन बर्नी या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राजकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धती सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक ए बाबरी, जे तुर्की भाषेमध्ये लिहिले आहे, त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्याच्याबरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. आता आपण अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन या संबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून घेतली. अल्बेरुनी हा कोण होता? असाच एक इतिहासकार मध्ययुगातील होता. भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ त्याने लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर, मिन्हाज ए सिराज लिखित तबकात ए नासिरी, अमीर खुसरो यांचे विपुल लेखन तुजुक ए तैमुरी हे तैमूरलंग याचे आत्मचरित्र, याहया बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख ई मुबारकशाही यासारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. हे सर्व परदेशी प्रवासी होते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. इब्न बतूता, अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलो कांती, बार्बोसा आणि डोमिंगो पायस हे त्यापैकी होत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधी ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण या ठिकाणी येथेच थांबू. नमस्कार.